सर्वांना नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये शाळा स्तरावरील जे आपल्या विविध समित्या आहेत त्या सर्व समित्यांची माहिती आपल्याला सरळ पोर्टलच्या स्कूल टॅबवर आपल्याला अपडेट करायची असते किंवा एडिट करायची असते. तर नव्याने कशाप्रकारे आपल्याला माहिती भरायची आहे किंवा अपडेट करायची आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. तत्पूर्वी आपण आपली शाळा या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर करा, तसेच पुढील व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहा, 28 फेब्रुवारी 2026 हे पत्र होतं. त्यानुसार शाळा स्तरावर विविध समित्यांच्या अध्यक्षांची माहिती सरळ पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अद्ययावत करण्याबाबतची सुविधा आपल्याला पुरवण्यात आलेली आहे. त्यानुसार आपल्या शालेय स्तरावर शाळा व्यवस्थापन समिती, सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती, अंतर्गत तक्रार समिती आणि विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती असते. तर या सर्व समित्यांच्या अध्यक्षांची माहिती आपण कशाप्रकारे आज सरळ पोर्टलच्या स्कूल पोर्टलवर अपडेट करायची याविषयीचा आपण डेमो पाहूया. त्यासाठी आपण आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे आणि क्रोम ब्राउझरवर गेल्यानंतर आपण या ठिकाणी education.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. या ठिकाणी आपल्यासमोर जो सरळ टॅब आला त्यावर आपण क्लिक करायचं आहे. सरळ टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येईल. या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टॅब दिसतात. त्यापैकी जो नवीन टॅब आहे शालेय समिती माहिती या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर अशा प्रकारची माहिती येणार आहे. या ठिकाणी आपला जिल्हा सर्वप्रथम आपण निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर त्यानंतर आपल्याला आपला तालुका निवडून घ्यायचा आहे. आपण तालुका निवडल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला आपलं क्लस्टर म्हणजे केंद्र निवडायचं आहे. केंद्र निवडल्यानंतर आपल्याला आपल्या केंद्रातील सर्व शाळांची या ठिकाणी माहिती दिसते आणि आपण जर पाहिलं तर ॲक्शन हा टॅब दिलेला आहे. त्या ठिकाणी आपण ॲक्शन टॅबमधील आपल्या शाळेच्या नावासमोर व्ह्यू अँड डिटेल्स या टॅबवर क्लिक करूया. व्ह्यू अँड डिटेल्स या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेतील सर्व समित्यांची नावे दिसतात. त्या ठिकाणी त्यांच्या अध्यक्षांचे आणि त्यांचे मोबाईल नंबर देखील आपल्याला दिसत आहेत. जर या ठिकाणी आपल्या शालेय विविध प्रकारच्या समित्या आहेत त्यापैकी कोणत्याही समितीचे अध्यक्ष बदलले असतील किंवा त्यामध्ये काही आपल्याला दुरुस्ती करायची असेल किंवा त्यांचा मोबाईल नंबर आपल्याला बदललेला असेल, जो चेंज करायचा असेल तर तो कशाप्रकारे करायचा आहे याविषयीची आता सविस्तर आपण माहिती पाहणार आहोत. पुन्हा एकदा आपण पाठीमागे येऊया आणि आपल्या मोबाईलच्या डाव्या बाजूला जो वरच्या बाजूला 3 रेषा दिसत आहेत त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा वेगवेगळ्या प्रकारचे टॅब येतील. त्यामध्ये आपण विभागीय लिंक या टॅबवर क्लिक करायचं आहे. विभागीय लिंक या टॅबवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे टॅब येतील. त्यामध्ये आपण स्कूल पोर्टल या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. स्कूल पोर्टल या टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज येईल. या ठिकाणी काही सूचना असणार, त्या सूचना आपण वाचन करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या शाळेचा UDAS नंबर टाकायचा आहे. त्यानंतर सरळ स्कूल पोर्टलचा जो आपला पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकायचा आहे. खाली दिसणारा कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं आहे. आपण सक्सेसफुली लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंटचं हे पेज येणार आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टॅब दिसतात. त्यामध्ये जर आपण पाहिलं शालेय समिती माहिती हा टॅब आहे, आपण त्यावर क्लिक करायचं आहे. शालेय समिती माहिती या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेतील सर्व शालेय समित्यांची माहिती आपल्यासमोर दिसत आहे. या ठिकाणी अनुक्रमांक, समितीचे नाव, पदनाम, समिती प्रमुखांचे नाव आणि भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल क्रमांक आहे आणि खालच्या बाजूला जर पाहिलं तर आपलं एडिट हे ऑप्शन आहे. आता आपल्याला विविध समित्यांच्या अध्यक्षांची किंवा त्यांचे मोबाईल नंबर यामध्ये जर काही बदल करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला एडिट हे ऑप्शन दिलेलं आहे. तर एडिट या ऑप्शनवर आपण काय करायचं, क्लिक करायचं आहे. एडिट या ऑप्शनवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची एक माहिती येईल. तर यामध्ये आपल्याला ज्या समितीच्या अध्यक्षांचे नाव बदलायचं असेल तर त्यांचं नाव आपण बदलून घ्यायचं आहे. नवीन जे आपण अध्यक्ष नेमलेले आहेत किंवा समिती प्रमुख नेमले आहेत त्यांचं नाव या ठिकाणी आपण चेंज करू शकतो. त्याचबरोबर त्यांचा जर आपल्याला मोबाईल नंबर बदलायचा असेल तर मोबाईल नंबर बदलण्यासाठी देखील पुढे सुविधा दिली. आपण मोबाईल नंबर चेंज करायचा आहे आणि त्यानंतर खाली दिसणाऱ्या सेव्ह या टॅबवर क्लिक करायचं आहे. सेव्ह या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण डाटा सक्सेसफुली सेव्ह झाल्याचं आपल्याला दिसत आहे. म्हणजे आपण यशस्वीपणे अध्यक्षांचं किंवा समिती प्रमुखांचं नाव बदललं किंवा मोबाईल नंबर देखील आपण अशा प्रकारे बदलून घेतला. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या एखाद्या समितीच्या अध्यक्षांचं किंवा प्रमुखांचं नाव बदलायचं असेल तर त्याच प्रकारे आपण पुन्हा बदलायचं आहे किंवा मोबाईल नंबर त्यांचा चेंज झाला असेल तो जर बदलायचा असेल तर पुन्हा देखील आपण त्याच प्रकारे मोबाईल नंबर देखील चेंज करू शकतो. आणि खाली दिसणाऱ्या सेव्ह या बटनावर आपण क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण चेंज केलेली माहिती किंवा अद्ययावत केलेली माहिती सक्सेसफुली सेव्ह झाल्याचं दिसत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक समितीच्या अध्यक्षांचं किंवा त्यांचे मोबाईल नंबर कशाप्रकारे बदलायचा आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी समजून घेतली. तसेच आपण फर्स्ट टाईम जर सरळ पोर्टलच्या स्कूल पोर्टलवर जर आपण शालेय समितीची माहिती भरत असतील तर या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये असणाऱ्या 4 समित्यांचे नाव आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तर त्यांच्यासमोर आपल्याला त्यांचं पदनाम लिहायचं असतं,
त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला त्यांचं समिती प्रमुखाचं नाव लिहायचं आहे आणि त्यांचे मोबाईल नंबर देखील त्याच प्रकारे आपल्याला अपडेट करायचे असतात. तर अशा प्रकारे आपण शालेय स्तरावर असणाऱ्या विविध समित्यांची माहिती कशाप्रकारे सरळ पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अद्ययावत करायची किंवा नव्याने भरायची याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.